गडचिरोलीमधल्या एटापल्ली तालुक्यामध्ये बांडिया नदीवरील कोठी कोरणार पूल मुसळधार पावसामुळे मोठ्या प्रमाणात खचलाय। अवघ्या 3 वर्षांपूर्वी 4 कोटी रुपये खर्चून बांधलेला हा पूल खचल्यामुळे बांधकामाच्या गुणवत्तेवर गंभीर प्रश्न उपस्थित होत आहेत। महाराष्ट्र आणि छत्तीसगडला जोडणारा हा पूल स्थानिक नागरिकांसह पोलीस प्रशासनासाठी अत्यंत महत्त्वाचा मानला जातोय। अतिवृष्टी आणि पुराच्या प्रचंड वेगामुळे ही दुर्घटना घडल्याचा प्राथमिक अंदाज असला तरी जिल्हाधिकारी अविशांत पंडा यांनी या घटनेची उच्चस्तरीय चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करण्याचे आदेश दिले। गडचिरोलीच्या एटापल्ली तालुक्यामधल्या बांडिया नदीवरील पूल खचल्यामुळे रोहित पवारांनी मुख्यमंत्री फडणवीसांवर टीका केली आहे। यावरून रोहित पवार आणि नवनाथ बंद आमने-सामने आलेत। फडणवीसांनी उद्घाटन केलेला पूल 3 वर्षातच खचला अशी टीका रोहित पवारांनी केली आहे। तर तुमच्या राजकारणाचा पाया मात्र जनतेनंच खचवला, नवनाथ बंद यांनी रोहित पवारांना ट्विट करत हे प्रत्युत्तर दिलंय। तर यावर उच्चस्तरीय चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई केली जाईल असं जिल्हाधिकारी अविशांत पंडा यांनी म्हटलंय। रोहित पवार यांनी एक्स पोस्ट केली। त्यांनी असं म्हटलंय की मुख्यमंत्री साहेब, आपण पालकमंत्री असलेल्या गडचिरोली जिल्ह्यामधील आपणच उद्घाटन केलेला पूल 3 वर्ष व्हायच्या आतच खचला। कदाचित 3 वर्षांची ड्युरेबिलिटी चेक करत असतील किंवा हे एखादं नवीन डिझाईन असावं जे पाऊस उघडताच पुन्हा मूळ रूपामध्ये दिसेल। दलालीच्या दलदलीमध्ये मजबूत कामाची अपेक्षा तरी कशी ठेवणार? आज केवळ पूल खचलाय, पण गेल्या 3-4 वर्षांमध्ये इन्फ्रास्ट्रक्चरच्या नावाखाली कॉस्ट एस्केलेशन करून भ्रष्टाचार दलालीच्या कामांवर उभं केलेलं आपलं सरकार सुद्धा एक दिवस असंच खचल्याशिवाय राहणार नाही हे नक्की। अशी एक्सपोस्ट रोहित पवारांनी केलेली आहे आणि नवनाथ बंद यांनी त्याला प्रत्युत्तर दिलंय। त्यांनी पण एक्सपोस्ट केली आहे। त्यांनी असं म्हटलंय, रोहित पवारची पुलाचा पाया अतिवृष्टीनं खचला, पण तुमच्या राजकारणाचा पाया मात्र जनतेनंच खचवलाय। गडचिरोलीमध्ये 72 तासात सुमारे 250 मिलीमीटर पाऊस पडला। पुलावरून 2.5 मीटर उंच पाणी वाहत होतं। अचानक झालेल्या अतिवृष्टीमुळे पुलाचं नुकसान झालं। सरकारनं तत्काळ उच्चस्तरीय चौकशी लावली आणि दोषींवर कठोर कारवाईची भूमिका घेतली, पण अहवाल येण्याआधीच तुम्ही भ्रष्टाचार दलालीचा निकाल देऊन मोकळे झाला। प्रत्येक दुर्घटनेवर राजकीय गिधाडासारखं तुटून पडून स्वस्तात प्रसिद्धी मिळवण्याची तुमची केविलवाणी धडपड महाराष्ट्र ओळखतो।